नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरांचे प्रकार बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनांचे प्रकार बघणार आहोत. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 34 वर्ण आहेत. या 34 वर्णांचे वर्गीकरण 5 प्रकारात 6 प्रकारात केले जाते. ते 6 प्रकार कोणते आहेत ते आज आपण बघूया. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्पर्श व्यंजने. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत. तर स्पर्श व्यंजने कोणती आहेत तर ते बघूया. क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, त्र, ट, फ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. हे असे 25 स्पर्श व्यंजने आहेत. याचा उच्चार ड नसून ग आहे. त्याचा उच्चार त्र नसून न आहे. एवढं लक्षात ठेवा. हे जे पहिले 25 आहेत इथपर्यंत क ख पासून भ म पर्यंत हे सर्व स्पर्श व्यंजनामध्ये मोडतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अनुनासिके किंवा त्यालाच स्पर्शवर्ण असे म्हणतात. तर अनुनासिके म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार नासिकेतून किंवा नाकातून होतो त्यांना अनुनासिके असे म्हणतात. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 5 अनुनासिके आहेत. तर ते कोणते आहेत? हा पट्टा. हा पूर्ण एवढा भाग जो आहे हा पूर्ण अनुनासिकेचा आहे. तर ते कोणते आहेत? ग. ड सारखं दिसणारं ते आहे ग. हे त्र सारखं दिसणार आहे ते न. हे न, न आणि म. हे 5 अनुनासिके आहेत. अनुनासिकांना स्पर्शवर्ण असेही म्हणतात. त्याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहे. कशावरती क्वेश्चन विचारलेले आहेत तर कठोर, अघोष किंवा मृदू व्यंजनावरती परीक्षा परिषदेने मागील काही क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर हा महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. कठोर, अघोष व मृदू घोष व्यंजने कोणती आहेत ते बघूया आपण. कठोर व्यंजने म्हणजे कोणती व्यंजने? ज्या व्यंजनांची उच्चारांची तीव्रता जास्त असते. कठोर व्यंजने म्हणजे कोणती? ज्या व्यंजनांच्या उच्चारांची तीव्रता जास्त असते त्यांना आपण कठोर किंवा अघोष किंवा श्वास व्यंजने असे म्हणतो. काय म्हणतो? कठोर किंवा अघोष किंवा श्वास व्यंजने असे म्हणतो. तर ते कोणती आहेत व्यंजने ते बघूया. हा जो पट्टा आहे हे पहिले दोन ही लाईन ते आणि हा एक पट्टा म्हणजे हे झाली 10. क ख च छ ट ठ त थ प फ श श स हे 13 व्यंजने कठोर अघोष व्यंजनामध्ये येतात. आणि जर विशेष संयुक्त व्यंजनामधला जर कठोर व्यंजन घ्यायचं ठरलं तर ते कोणतं आहे? क्ष. हे कोणतं आहे? क्ष. अशी एकूण 14 कठोर व्यंजने आहेत. किती आहेत? तर 14 आहेत. त्याच्यामधला एक जो आहे तो विशेष संयुक्त व्यंजने आहेत. जर तुम्हाला प्रश्न विचारला विशेष संयुक्त व्यंजनेमधला कठोर व्यंजने कोणता तर तो क्ष आहे. एवढं लक्षात ठेवा. टोटल 13च पकडा कारण त्याच्यामध्ये विशेष संयुक्त व्यंजने हे सेपरेट दिलेली आहेत. तो त्याचा भाग होऊ शकतो. जर क्वेश्चन विचारला तर क्ष याच्यामध्ये विशेष संयुक्त व्यंजनामध्ये कठोर व्यंजने कोणता तर तो क्ष आहे. आणि राहिलेले जे 34 आहे त्याच्यामध्ये कठोर व्यंजने कोणती आहेत तर क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स एवढे काय आहेत तर कठोर व्यंजने आहेत. मग मृदू व्यंजने कोणती? राहिलेली मृदू व्यंजने. मग मृदू व्यंजने म्हणजे काय? ज्या व्यंजनांच्या उच्चारांची तीव्रता कमी असते अशा व्यंजनांना आपण काय म्हणतो तर मृदू किंवा घोष किंवा नाद व्यंजने म्हणतो. है ना? त्यांना आपण ह्या पद्धतीने म्हणतो. तर हे कोणते व्यंजने राहिलेले? दुसरा पट्टा हा जो भाग आहे ग घ ज झ ड ढ द ध ब भ त्याच्यानंतर हा य र ल व ह ल एवढे मिळून. तर हे किती आहे? हे 10, हे 14 आणि हे 2 16.
16. 16 मृदू व्यंजने आहेत. आणि विशेष संयुक्त व्यंजनांमध्ये जर मृदू व्यंजन कोणतं आहे तर ते आहे निय. निय काय मृदू व्यंजन आहे आणि क्ष काय आहे ते कठोर व्यंजने आहे. अशा पद्धतीने आपण त्याच्यामधला तिसरा प्रकार बघितलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट प्रकार आहे, याच्यामध्ये काहीच नाहीये. एवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, वर्गीकरण करा, तुम्हाला हे येऊन जाईल. पाठ करण्यात पाठ करून ठेवा आणि याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. 3 प्रकार आपण बघितलेले आहेत. आता आपण बघूया व्यंजनांचा चौथा प्रकार, तो म्हणजे अर्धस्वर किंवा अंत्यस्थ व्यंजने. हा चौथा प्रकार आहे. चौथ्या प्रकारामध्ये 4 व्यंजनांचा समावेश होतो. ही अर्धस्वर किंवा अंत्यस्थ व्यंजने ही मृदू व्यंजने आहेत. तर ती कोणती व्यंजने आहेत? य, र, ल, व हे 4च अर्धस्वर किंवा अंत्यस्थ व्यंजने आहेत. त्यानंतर आता आपण 5वा प्रकार बघूया. 5वा प्रकार आहे तो म्हणजे उष्म घर्षक व्यंजने. उष्म घर्षक व्यंजने ही कठोर व्यंजने आहेत. ही काय आहेत? कठोर व्यंजने आहेत. ती कोणती आहेत? श, श, स ही 3च व्यंजने उष्म घर्षके व्यंजने आहेत. उष्म घर्षके व्यंजने एकूण किती आहेत? 3. पण व्यंजनांचा 6वा आणि शेवटचा प्रकार बघणार आहे, तो म्हणजे महाप्राण व अल्पप्राण व्यंजने. महाप्राण व्यंजने ओळखण्यासाठी सोपे आहेत. महाप्राण व्यंजने एकदा ओळखली की अल्पप्राण आपल्याला बरोबर ओळखता येतील. महाप्राण व्यंजने कशी ओळखायची? ज्या व्यंजनांच्या इंग्रजी अक्षरांमध्ये एच येतो, ज्या व्यंजनांच्या इंग्रजी अक्षरांमध्ये एच येतो त्यांना महाप्राण व्यंजने म्हणतात. याला अपवाद आहेत, 2 अपवाद आहेत. स, त्याला अपवाद कोणकोणते आहेत? तर स आणि च. स च्या इंग्रजी अक्षरांमध्ये एच येत नाही, परंतु हा काय आहे? महाप्राण आहे. आणि च, च मध्ये एच येतो, पण हा काय आहे? अल्पप्राण आहे, तो महाप्राण नाही. आलं लक्षात? महाप्राण कसे ओळखायचे? त्याच्यामधलं एक व्यंजन घ्यायचं, त्याला इंग्रजीमध्ये कन्व्हर्जन करायचं. उदाहरण घ्यायचं झालं तर ख. आपण काय केलं? ख एक व्यंजन घेतलं. ख कसं लिहितो आपण? एच लिहितो. त्याच्यामध्ये एच आलेला आहे. मग ज्या अक्षरांमध्ये एच येतो त्यांना आपण काय म्हणतो? महाप्राण म्हणतो. तसेच छ, छ मध्ये सुद्धा एच येतो, म्हणून सुद्धा हे काय झालं? महाप्राण. ख एच येतोय म्हणून सुद्धा महाप्राण. थ, थ मध्ये सुद्धा एच येतो म्हणून महाप्राण. फ, फ मध्ये सुद्धा काय येतो? एच येतो. घ मध्ये सुद्धा एच येतो. झ मध्ये सुद्धा एच येतो. ध मध्ये सुद्धा एच येतो. ध मध्ये सुद्धा एच येतो. अशा प्रकारे आपण महाप्राण व्यंजने कोणती ते ओळखू शकतो. त्याला फक्त अपवाद कोणकोणते आहेत? तर स आहे. स मध्ये एच येत नाही, परंतु तो काय आहे? महाप्राण आहे. आणि च मध्ये एच येतो, परंतु तो काय आहे? अल्पप्राण आहे. एकूण महाप्राण किती आहेत? एकूण महाप्राण किती आहेत? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 असे एकूण 14 महाप्राण आहे. प मध्ये सुद्धा काय येतो? एच येतो, म्हणून प सुद्धा काय महाप्राण आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग अल्पप्राण, अल्पप्राण कोणकोणते? तर बाकीचे राहिलेले सर्व अल्पप्राण येणार. मग कोणते येणार? क येणार, च येणार. च मध्ये एच येतो, परंतु तो काय अपवाद आहे, तो अल्पप्राण म्हणून घ्यायचा. क, ग, च, ज, ट, ड, त, त, द, प, ब. बाकीचे सर्व काय येणार आहेत? तर ते अल्पप्राण येणार आहेत. अशा पद्धतीने आपण आज व्यंजन आणि व्यंजनांचे प्रकार बघितलेले आहेत. धन्यवाद.